एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीरने रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींना अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे। अमेरिकेतील पाकिस्तानी प्रवासी समुदायाला संबोधित करताना एका ट्विटचा जाणीवपूर्वक उल्लेख आसिफ मुनीरने केलाय। त्या ट्विटमध्ये सुरह अल फिल आणि मुकेश अंबानी यांचा फोटो होता। तर भविष्यात पाकिस्तान काय करू शकतो हा संदेश त्या ट्विटमधून दिल्याचं आसिफ मुनीरने यावेळी सांगितलं। मक्कावर हल्ला करणाऱ्या हत्तींच्या सैन्याला नष्ट केल्याचा सुरह अल फिल मध्ये वर्णन आहे आणि तोच संदर्भ आसिफ मुनीरने आपल्या भाषणातून दिला। एवढेच काय, तर भारताने सिंधू नदीवर धरण बांधल्यास त्यावर अण्वस्त्र डागून नष्ट करण्याची धमकी ही आसिफ मुनीरने दिली आहे। या संदर्भात बोलूयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्यासोबत। प्रशांत, आसिफ मुनीर याने रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांना अप्रत्यक्षपणे धमकी दिली आहे, काय सगळं प्रकरण? बरोबर आहे। तर जर बघितलं आपण तर रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांना ही धमकी देण्यात आली आहे। पाकिस्तानचे सैन्य प्रमुख आसिफ मुनीर यांनी धमकी दिली आहे। भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाला हा इशारा मानला जातोय। आपल्याला माहित असेल की भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूह रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांना आसिफ मुनीर नावाच्या या व्यक्तीने असं म्हणतात की पाकिस्तानच्या जनरलनी गंभीर धमकी दिली आहे। धार्मिक संदर्भ वापरत या इशाऱ्याने केवळ मुकेश अंबानी नव्हे तर संपूर्ण उद्योग समूहालाच लक्ष केलं आहे। या प्रकरणामुळे उद्योग जगत आणि सुरक्षा व्यवस्थेवरील खळबळ निर्माण झाली आहे। पण महत्वाचं ज्या पद्धतीने आसिफ मुनीर यांनी ज्या पद्धतीने दावे केले आहेत आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने इशारा दिला आहे त्यावरती आता यावर कशा पद्धतीने भारत सरकारच्या वतीने कसा उत्तर दिलं जातं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असेल। निश्चितच प्रशांत, अतिशय मोठी बातमी आता समोर येते। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांचं चितावणीखोर एक वक्तव्य समोर आलंय। मुकेश अंबानींना आसिफ मुनीरने धमकी दिली है। वो अपना एग्जिस्टेंस प्रूव करना चाहते हैं। वो चाहते हैं कि किस तरीके से मैं पोजीशन में बना रहा हूं। पाकिस्तान के फील्ड मार्शल जो उनकी आर्मी को कंट्रोल कर रहे हैं, वो आर्मी का कंट्रोल पाकिस्तान पे रखना चाहते हैं और इसीलिए वो भारत को दबाव में रखेंगे। वो टेररिज्म की इंक्रीज करते रहेंगे और उनका सहारा लेते रहेंगे, क्योंकि ऑपरेशन सिंदूर से उनको खतरा पड़ने लगा है। न्यूक्लियर वेपन लॉन्च करने की वो अमेरिका से लेता है, वो करता है, उसके पास भी इतनी कैपेबिलिटी नहीं है। हाँ, अगर यूरेनियम जमा भी किया होगा उसने बॉम्ब ग्रेड, उससे भी अभी उसका काम नहीं चलेगा। और ये जो एक्सप्लोजन करता है वो अमेरिका की मदद के थ्रू करता है।